राज्यस्तरीय भजन व भक्तिगीत गायन स्पर्धा आषाढी महोत्सव 2024 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। परभणी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री शिवाजी महाविद्यालय परिसर येथे आयोजित राज्यस्तरीय भजन व भक्तिगीत गायन स्पर्धा आषाढी महोत्सव 2024 अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या महोत्सवाचे आयोजन मुख्य संयोजक प्राध्यापक संजय दराडे, माजी संगीत विभाग प्रमुख DSM कॉलेज परभणी यांनी केले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार राहुल पाटील, कार्यसम्राट आमदार परभणी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून माननीय भगवानराव वाघमारे, माजी उपमहापौर परभणी उपस्थित होते। या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यात माननीय महेश भाऊ फड, माननीय संग्राम भैया जामकर, माननीय गणेश धांडे, माननीय ॲडव्होकेट ज्ञानेश्वर तुराडे, माननीय इंजिनियर सुरेश फड, माननीय प्राध्यापक तुकाराम साले, माननीय मिलिंद वाघमारे, माननीय यशवेवर तिखेकर, माननीय देविदास अर्धापूरकर व माननीय बाळासाहेब पिके व माननीय प्राध्यापक दीपक पांडे यांचा समावेश होता। स्पर्धेत अनेक गायक व भजन संघांनी आपला सहभाग नोंदवत सुंदर भक्तिगीतांचे सादरीकरण केले। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात हबब डॉ अंबादास महाराज रंगनाथकर, संस्थान दत्तनगर व श्री क्षेत्र पंढरपूर यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम पार पडला, ज्याचा रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भक्तिरसाचा आनंद घेतला। स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण। स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। प्रथम पारितोषिक 11,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये, उत्तेजनार्थ बक्षीस 2 विजेते, प्रत्येकी 2,100 रुपये। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील श्री गोकुळ वाघमारे, श्री आबासाहेब कुलकर्णी, श्री प्राध्यापक अशोक रानडे, श्री प्रशांत सरडे, श्री गोविंद शर्मा, श्री हरिहर बुचाले यांच्यासह सहसंयोजक सुशील ढवळे, प्रसाद भारद्वाजकर आणि मंगेश नवलेकर यांनी परिश्रम घेतले। परभणीतील रसिक श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। संजय दराडे प्राध्यापक आहेत, रिटायरमेंट घेतल्यानंतर समाजसेवेमध्ये कार्य करतायत। आज भक्ती आणि भजन गीताची आषाढी महोत्सव 2026च्या निमित्तानं त्यांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि रोख रक्कम सुद्धा नवीन जे भक्तिगीत गाणारे असतील, काही भजन म्हणणारे असतील, अशा मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं, त्याचा प्रोत्साहन मिळावा, पाश्चात्य संगीताचा थोडा प्रभाव कमी व्हावा आणि भारतीय जीवनशैली विकसित होऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, हे त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश आहे। आणि सन्माननीय दराडे सर हे आपली नोकरी मला वाटतं 20 वर्षाच्या आधीच त्यांनी व्हॉलंटरी त्याला म्हणलं जातं, रिटायरमेंट घेऊन समाजसेवेमध्ये अग्रेसर झालेली व्यक्तिमत्व आणि स्वतःच्या बळावर रिटायरमेंट नंतर सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम घेणारी व्यक्ती मला वाटते महाराष्ट्रातील एकमेव असते। म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा बोध घेतला पाहिजे। समाज व्यवस्थेमध्ये माझं काय योगदान आहे हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे आणि ते योगदान दिलं पाहिजे। आता प्रत्येक वेळेस माझा अधिकार काय, पण आपलं कर्तव्य काय या समाजाच्या प्रती हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीनं जाणलं पाहिजे। दराडे साहेबासारखे एक आयडल माणसं आज समोर येत आहेत, म्हणून मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो।